माधुरी नाश्ता करून राहिली काय होतो? हा बाई, तुम्ही करता काय? आणून देतो, पोहे केले मी आता. रुपाली ताईला देतो म्हटलं 1 प्लेट, मी खातो म्हटलं 1 प्लेट. तुम्ही खात असाल ना तुम्ही खा ना. आताच बनवले, गरमच आहे. शांताबाई काय करून राहिली हो तू? काही तर नाही करून राहिली बघ. गंगा काय म्हणता? माधुरी नाश्ता करून राहिली वाटते नाही. मग एकटीच करते काय होतं इसून नाश्ता? बरी आहे बाप्पा. नाही हो, तिने केला आता मला म्हणे ते घे ना म्हणे, घ्या म्हणे आता बाई करा म्हणे तुम्ही. मस्त नाही म्हटलं तिले म्हणून, नाही तर तिनं काय एकटीसाठीच केला काय? नाही बाई शांताबाई, माई सुनली आहे अशी. माई सुन तर काय म्हणते सगळ्याला देते पहिले मग ते खाते. अशी घेऊन स्वतःच नाही बसून जात पहिले. काकू, गंगा काकू घ्या ना, पोहे घ्या ना. खाता काय? नाही बापा, मी नाही करत. मला तसं एकाने सुनाईनं पहिले खाल्लं मग सासूला दिलं ना, उरलं वाढलं तर ते नाही आवडत बापा. शांताबाईलाच दे, तिला चालते सुनीनं काही केलं तरी. काय हो गंगा, आता तेच धरून बसली जुन्या गोष्टी. हा आता काय म्हणते, आता नवीन जमाना आला ना, सुनेसोबत कसं वागायला लागतं तुला समजत नाही का? आता त्याच्यासोबत तू आता चांगली वागशील तर त्यासमोर त्यासोबत चांगल्या वागन. ते तर म्हणते काय म्हणून, आता मीच नाही म्हटलं तर काय करून ते? म्हणजे मी नाही खाईन दिवसभर त्याची उपाशीच राहीन काय मग? ते तुला माहित बाई शांताबाई, मला तर काही नाही. आता मग ती पोरगी अशीच करत जाईन का मग तिच्या सासूच्या घरी? आता तिला इथं शिकवण अशी आहे तर. पण काय गलत केलं ते? गलत काय करून राहिली मैसून? चांगलंच तर करून राहिली. आणि राहिलं पोरीची गोष्ट, आता पोरगी तर अशीच करून बाई, इथं अशी करते तर. आणि मिळून मिसळून राहिलं तर काही चुकीची गोष्ट आहे का त्याच्यात? काहीच तर नाही आहे. आणि तिची सासू तशी मनमोकळी आहे, तिची सासू एवढं टेन्शन नाही घेत कोणा गोष्टीचं. बरं जाऊ दे बापा, तू सून त्यासारखी मला काही नाही करायला लागत. मैसून तर नाही करत अशी. पण मी काय म्हणतो, त्या पोरीची झाली काय आता लग्नाची तारीख गिरी काढली काय त्या? आता कपडे गिपडे घ्यायला लागलं बिचारे, कपडेच टेन्शन येते हो. आणि सामा करायला लागतं ना शांताबाई. तुला त्याचं टेन्शन आलं, मला तर काय म्हणते इथं हे वावरातलं टेन्शन आलं. बायाने भेटून राहिल्या म्हणते, गोपालचे बाबा म्हणते, तर काय करू म्हणते आता म्हणते. अव ते तशी काय करतं शांताबाई, मशीन देणं सांगून. हे चना सोंगाची गहू सोंगाची मशीन नाही काय, ते देणं सांगून. ते पुरते मग, त्याच्यापेक्षा तर काढून नाही देते मशीन. सगळंच करते म्हटलं. कुठं मजुराच्या मागं लागत बसतं आता. माधुरी, रुपाली कुठे गेली हो? हाय नाही, रुपाली ताई घरीच आहे ना. अंदर आहे खोलीत त्याच्या. मला वाटतं भाऊसोबत बोलून राहिल्या वाटते त्या. माय शांताबाई बोलते का होती पोरगी? हा आता साक्ष पण झालं, सारं झालं. आणि एवढं कायले बोलायला लागते हो आता? हा नुसतं काय म्हणते बापा बोलल्या पोरी आता. तिला फोनवर बोलतच बोलत राहते. एवढं कायले बोलायला लागते म्हणते मी. मच्छी पोट्टी तशी ऐकत नाही बिचारे. हा आता मी इथपर्यंत तर मनानं केलं. आता समोर आहे स्वतःच्याच मनानं नाचून राहिल्या. करू दे ना व, करू दे. केलं तर केलं. आता बोलू दे ना त्याइले. आता बोलायचे दिवस आहे तर बोलतील, नाही तर काय करन. त्याच्याच मनानं पोरं पाहिले त्यानं. आणि त्याच काय म्हणते आता बोलून राहिल्या, पहिले नाही बोलल्या काय त्या? नवाड आहे की ते आता? बोलू दे ना त्याइले. आपण काय एवढं लोट घेत बसायला लागते? पण ते त्याचं भविष्य आहे त्या पण. बहिणी माझी प्लेट अंदरच आहे की स्वयंपाकघरात? काय इथंच आहे? मी काढली नाही रुपाली ताई, काढत होती मी, म्हटलं थंड होऊन जाईन तर काढले नाही, झाकून ठेवल्या कडे. तुम्ही घेऊन घ्या तुमच्या हाताने आता. बरं बहिणी ठीक आहे, घे तुम्ही. भाव जाईन तर नंदीच्या हातात द्यायला पाहिजे बरं रुपाली. हा तू तर हातानच घेतो. गंगा काकू, मला हात नाही आहे का? मला हातात दिले देवाना, मग मी काय करू? माझ्या हाताचा उपयोग तर मला घ्यायला लागला ना. का सारं वहिनीलाच मागू? त्या सगळे कामही करून आणि आई तर खायला येतील काय मला? कोण त्याला कामं नाही आहे का कोणते? घेता येते आम्हाला, आम्ही आमच्या घरात एवढा भेदभाव नाही करत. सुनीत ना पोरीत का नाही सून होय तर तिलाच काम सांगा, पोरगी होय तर काम नका करू, असं नसते. नाही व, हात असाचा नसाचा नाही म्हणत मी. पण आता भावजाईचं कर्तव्य असते बाई नंदीच्या हातात देणं. आम्ही मागतच नाही, आमच्या भावजाईला हातात घेता येते आम्हाला. आमच्या हाताने घेतो आम्ही आणि खातो. आम्ही देऊन देतो टाइम पडला तर भावजाईले, काही देते आम्हाला. बरं वहिनी, आण तुम्ही घरातून. काय व शांताबाई, कशी बोलते ती पोरगी आता? हा असं आहे, अशा आहे पोट्ट्या. मैत्री तर एवढी नाही बोलत म्हणा, पण तू पोरगी पाय. हा तिला हे नाही समजत का काकू मोठी आपल्यापेक्षा असं बोलावं काय म्हणून. आणि काय बोलली मी चुकीची? मग असं आहे, मग लोक काय म्हणते गंगाच चुकीची आहे म्हणते. सगळ्या गावातल्या लोकांना मी एकटीच चुकीची दिसतो गावात. जाऊ दे बाई गंगा, तू कोणी फालतू थोड्या गोष्टीचं कोणी एवढं मोठं नको करत जाऊ. बरं जातो बापा मी आता. बापा काहून चालली? बस ना, बस नाश्ता गिष्टा कर ना आता. नाही बापा, मी नाही करत नाश्ता, नाही करत तर काही नाही करत. चालली मी घरी. मी माय सुनीला काय म्हणते सांगतो. ते ऐकते माय मनानं. मी माय सून माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. एक एक शब्द म्हटलं ती माय मनानं ऐकते. माय सून आहे बाई, जशी आहे तशी साधी सुधी, तेच बरी आहे. आई काय त्या गंगा काकूच्या मागं लागतो हो तू? लागत नकोच होती कोणी, घर भडकवायचे कामं करते नुसतं. तुला किती वेळा सांगितलंय म्या का त्या काकूच्या मागं लागत जाऊ नको. ते काकू नुसतं काय म्हणते, दुसऱ्याच्या घरात कोणी आग लावून देते. स्वतःच्या घरात तर करते भांडणं. स्वतःच्या सुनीला जराचं सुखानं वागवत नाही, ते जराशी प्रेमानं वागवत नाही. त्या वहिनीचं माहिती त्या दिवशी भांडण झालं होतं तर त्या वहिनी निघाल्या होत्या म्हटलं बॅग घेऊन. चालली म्हणे मी राहतच नाही म्हणे आता इथं. आम्हाला बाई खरंच काय मला नाही माहित बापा, पण आहेच ही अशी. काय करता आता, हिच्या काही आदतले मजबूर आहे ही. आता आपण काय करावं बाई? आता हिच्या मागं नाही लागत आपण. पण आता बोलली तर काय तिला बोलू मी? काय हाकलून देऊ तिला आता? आली तर बोल बाई, बोलतं तर आली, 2-4 शब्द टचटच बोलली चालली गेली. कामाचं ती एक शब्द नाही बोलली ते. मग तेच म्हणतो आई, नाही तर ते सासू सुनी भांडण लावायला मागं पुढं पाहत नाही. मी गेल्यावरही म्हटलं तुम्ही दोघी सासू सुना चांगल्या साथ जा, नाही तर तिचं काही खरं सांगता नाहीये. नानद बाई कोणाच्या भडकल्यानं भडकत नसते काही. आम्ही बरोबरच राहतो सासू सुना. आम्ही कोणाच्या लेण्यात नाही राहत, देण्यात नाही राहत. आई त्याच्या कामात राहते, मी माझ्या कामात राहतो. मी घरच्या बाहेर जात नाही. आई गेल्या ते कोणाशीच लक्ष देत नाही.
मग काय लिहिन आमच्या घरात भांडणं? कुठे गेलती हो गंगाबाई इकडे? हा, शांताबाईच्या घरी गेलती वाटते आहे ना? बरोबर अंदाज लावला ना मी तिकडेच गेलती म्हणून. तुला कसं माहित मी शांताबाईच्याच घरी गेली म्हणून? अजूनही कुठे जाऊ शकतो मी? इकडे झाले का फक्त एक शांताबाईचंच घर आहे काय? बाकी कोणाचे घर नाही का मग गावात? आहे बाकीचे, पण तिकडे सहसा आपण तिच्याच घरी जातो की नाही, म्हणून म्हणून राहिली मी का बघू शकते तिच्याच घरी गेली असं म्हणून. हा, तिच्याच घरी गेली होती मी, पण कायचं माय तिच्या घरी तर जाणं मला महागात पडलं असं समजतो. काऊन काऊन महागात पडलं हो तुले? काय केलं तिने तुले? काही बोलली काय? भांडण झालं का अजून? तुझ्या मोठा बाबा कोणासोबत ना कोणासोबत इचकतच राहते. कधीच चांगली नाही राहत का गंगाबाई तू? हा, कधी कधी चांगलाही राहावं आपण. कायले भांडणच करावं नुसतं? ना कायले केलं भांडण तिच्यासोबत? मी भांडली नाही बाई, बोलली नाही. मी गेली होती माझ्या कामी, पण माझं काम तर झालं नाही, भलतंच काम करून आली मी. आता तू सांग रंजू, खरी बोल जा बाई, खोटं नको सांगजो. तू सांग, आता तिच्या घरी गेली, तिची सून नाश्ता करून राहिली, पोहे केले तिनं, काय सासूले नाही दिले, आणि मी गेली ना तर मला अहो पहिलेच खाले बसून गेली. अशी सून असते काय बाई? हा, पहिलेच खाले बसून जाते आणि काय म्हणते बाकीचे राहिले तसेच. आणि मग पोरगी आली तिची रुपाली, ते आली तर मग मी असं म्हटलं का नाही, तर ते कोणी बोलायला लागली. तरी शांताबाई काही बोलली नाही. म्हटलं का काऊन बोलता व, ते काकू होय मोठी आहे त्यापेक्षा, का काहीच नाही बोलली. मग मी म्हटलं जाऊ दे बाप्पा, म्हटलं शांताबाईनं तसे पोरग मन पोरगी मन सून मन सगळे वायात घालून ठेवले नाही तरी. नाही तर माही सून पाय कशी आहे. नाही व, ते प्रेमाने वागवते तिच्या सुनीले गंगाबाई. आता तूही वागवत जाणं तुझ्या सुनीले. हा, मग अशानं काय होते, सून अर्ध्या गोष्टी सांगते सांगत नाही. तिची सून हर गोष्टी सांगते. म्हटलं हर गोष्टी सांगते ते का असं झालं आई तसं झालं आई, तुझी सून सांगते तुले? काऊन काऊन का ते तुला भेटते म्हणून? तिला माहिती आहे सासू बोलते म्हणून. आता तिची सासू बोलतच नाही तिले, तर मग ते सांगणार नाही का सासूले? तसंच ठेवा लागते. आतापासून काय सारा कारभार मी तिच्या हातात देऊन दे का सुनीच्या हातात? मी काय करू मग? मी काय भजन करत बसू का मग? तिच्या हाती सगळं देऊन देऊ ना? आपल्याच हाती ठेवा लागते. सुना मग माहिती आहे करत नाही. म्हटलं मग त्याच्या हाती सगळं गेलं म्हणजे राजपाट. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. तिच्या घरचं तिच्यासोबत, तुझ्या घरचं तुझ्यासोबत. बाई तुला तुझी सून होय कशी वागवून आहे तर ते तू पाय. तिची सून कशी वागवून आहे ते पाहिजे नाही काय? हो, मी तशीच करतो. मी नाही ऐकत कोणाच्या मनाची. तिनं काही म्हटलं असं, तिनं काही केलं असं म्हणतो मी माझ्या सुनीला राहून देत की याच्यासोबत. मला माहिती नाही ह्या लोक, ह्या बाया आपल्या गावातल्या सुनाईला बायका होते म्हणून मी कोणाच बाईच्या संपर्कात येऊन देत म्हटलं माझ्या सुनीले. काऊन का माझी सुना एक साधीच होती. ती नाही भांडण करा मग माझ्यासोबत, ती नाही मागावं मग तिचा हिस्सा द्या म्हणून हिस्सा, म्हणून मग मी राहून देत असतो तिच्यासोबत. अरे तू कुठे चालली व? तू तिथं चालली होती तिच्या घरी शांताबाईच्या. हो ना हो गंगाबाई, आता बिचारे मला कनी 1000 रुपयाची गरज पडली. माझ्याजवळ नाही पैसे. मग आता माझे पैसे भेटायचे आता लाडक्या बहिणीशी ना. पण आता हो की नाही तर पैसे नाही यावं रोजाचे, आणि यायला मागितले तर हे काही देऊन नाही राहिले. आता माझ्या मावस बहिणीचं आहे लग्न, मग मला आता जा लागन तर पैसे लागले काय? आता वैर तर माझ्या घरचाच घेतला, पण बाकी खर्च पाण्याला लागते ना गंगाबाई. मग आता येईन दिले नाही बाई मला. मी म्हटलं चल, म्हटलं आता असं करतो, म्हटलं शांताबाई जवळून 1000 रुपये घेऊन देतो. म्हटलं आता देते ते तिच्या जवळून घेतले म्हणजे मग कधी वापस देता येते तिला तिकून आल्यावर. म्हणूनच तर तू शांताबाईची चापलूशी करून राहिली व. तरी तर म्हणून राहिली मी का हे काऊन अशी बोलून राहिली. नाही तर तू तर अशी सारखी बोलत नाही का कोणाच्या बाबतीत? नाही बा, मी सारखीच बोलतो कोणाच्या बाबतीत. त्या दिवशी आता मला मारत होते हे, तर मला वाचवलं शांताबाईनं. मग मग ते चांगली नाही काय? चांगली नसते, तिने तर मला मार खायला लावला असता. पण माझ्या नवरा मारायला आला तर तिनं म्हटलं आडवी झाली ते. तिनं सरळ म्हटलं मारू नका म्हणे, असं मारत असते का म्हणे रस्त्यावर, असं तसं बोलली बाई शांताबाई. शांताबाई जेवढी हिंमत आहे ना तेवढी कोणात आहे नाही गंगा. असं आहे ते, म्हणून शांताबाईचं हे करायला लागते. कारण शांताबाई एवढा भार नाही आहे म्हटलं, चांगलीच वागते कोणासोबत, कोणा काही जरी केलं तरी. हो बाई, तू या मनानं आता तुला जसं पटते तसं कर, मला जसं पटते तसं मी करतो बापा. चल मग मी जातो आता तिच्या घरी, आणतो तिला मागून. उद्या जा लागते मला. जाय बापा. हा, हिला पाहिजे ज्याची त्याची चापलुसी करायला. भेटलं बरोबर कोणाजवळचं तर बरोबर करते, आणि कोणाजवळचं भेटलं नाही तर मग त्याची बुराई करते. आता बरोबर आहे ना, शांताबाई मदत करते, काही देते कोणी हिला काही अडीअडचणीला काम भागवते नाही सर, म्हणून होई आता. जाऊ दे, मला काय करायला लागते, मी तर चालली माझ्या घरी. म्हणून माझ्या सुनीला मी कोणासोबत राहू नाही देत. पण ही माझी पोट्टी वाया गेली ना, पोट्टीच्या आहे ना मला सगळेच आता ऐका लागते. नाही तर माझ्या नाक म्हटलं असं लंबर राहिलं असतं उच्ची. हा शांताबाई, शांताबाई हो बापा, काय झालं हो? आता ते गेली ना, तू आली काय? आता तू काय म्हणतो अजून? मला वाटते गंगा काहीतरी बोलली वाटते नाही. हो, चालू झालं होतं तिचं. मला सांगे ना ते काही जाई काही तिकडे. हा, म्हटलं असं ना तिनं तिची सून अशी तशी म्हणून, आणि नाही म्हटलं असं मी अशी आहे म्हणून. नाही हो म्हणतेस ते तुला माहित नाही का कशी आहे तर ते. बरं तिच्या जाऊ दे शांताबाई. मग एक काम करता काय तू आता, अर्जंट आहे हो शांताबाई. बोल ना, कोणतं काम आहे तर. कधी तुला नाही म्हटलं काय हो मी रंजू? मी काय म्हणतो पाय, मला कधी शांताबाई 1000 रुपये देणं सध्याचे 3-4 दिवसांना वापस देतो मी. लग्न आहे बिचार माझ्या घरी आता मावस बहिणीचं, म्हणून म्हणतो. माझ्याजवळ आता खर्चाला पैसेच नाही हो शांताबाई. ठीक आहे ना, ठीक आहे देतो, घेऊन जा. पहा असं राहते, गावातल्या बाईचे कामही करायला लागते, आणि तरी त्या बोलतेच म्हटलं आपली बुराईच करते. किती काही कोणाचं चांगलं करा तरी, पण आपण आपलं काम करत राहू नाही काय. चला मग पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तरी पण आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास हाईप पण द्या आणि कमेंट करत जा.